क्या जबान है छोरे की. औरंगजेबानं आयुष्यात दिलेली पहिली दाद उभी हयातभर फक्त दादच देत राहिला, जिंकू नाही शकला. आणि ती पहिली भेट ठरली आणि शिवाजीराजे आग्र्याहून निसटले, मथुरेपर्यंत पोहोचले. मथुरेत निवास आराम घेतला आणि त्याच वेळी गुप्तहेरांचा प्रमुख बहिर्जी नाईक राजांजवळ आला आणि सांगता झाला, राजे आपण निघालात, आखेड्यातून निसटलात, पण औरंगजेबानं चौफेर स्वार पाठवलेत आणि सांगितलंय आपल्यासोबत आपला पुत्र आहे संभाजी, दोनही बाप बेटे सोबत आहे, त्याचा पाठलाग करा, पिछा करा, दोघांना पकडून माझ्या समोर आणा. आणि राजांनी विचारलं, बहिर्जी काय करावं म्हणतोस? आणि बहिर्जीनं सांगितलं, राजे संभाजी राजांना आपल्याला इथंच मथुरेमध्ये सोडावं लागणार. आणि गादाचा थरकाप उडाला आणि हे वाक्य ऐकलं मधल्या खोलीमध्ये बसलेल्या संभाजी राजांनी आणि विचार करताय, नाही माझं वय 9 वर्ष आणि मला छोटासा पोराला माझे आबासाहेब कधीच सोडून जाणार नाही. आणि डोळ्यातले अश्रू ओघळत आहे आणि त्याच सरशी कराडले शिवाजीराजे, होय बहिर्जी ठीक आहे, आपण संभाजी राजांना मथुरेतच सोडून जाऊ. आणि ते ऐकून संभाजीराजे धावत आले, शिवाजी महाराजांच्या पायाला विळखा घातला आणि सांगितलं, आबासाहेब मला सोडून कुठं निघालात? आबासाहेब मासाहेब तिकडं राजगडावर, आबासाहेब आपण इकडं, आपण पण मला सोडून निघालात. आबासाहेब मी राहावं कोणाकडे? वयाच्या 9व्या वर्षी शिवाजीराजे या पोराला कोण कुठल्या प्रदेशात मथुरेमध्ये सोडून निघाले. आणि शिवाजीराजे सांगताय, नाही शंभू बेटा, मासाहेबांनी आपल्याला घडवलंय स्वतःसाठी नाही, सत्तेसाठी नाही. शिवभा, आपल्या मासाहेब जिजाऊंनी आपल्याला घडवलंय ते स्वराज्यासाठी, इथल्या गोरगरीब बहुजनांसाठी. तुम्हाला हे बलिदान करावं लागेल शंभू बेटा. आणि मासाहेबांचं नाव करताच मिठी सैल झाली आणि या पोराला शिवाजीराजांनी मथुरेमध्ये ठेवलं. वय 9 वर्ष आणि राजगडावर येऊन या पोराचं जिवंतपणी श्राद्ध घातलं. जगाच्या इतिहासातला हा पहिला राजपुत्र असावा त्याचं श्राद्ध त्याच्या बापानं जिवंतपणी घातलं गेलं. आणि पाहता पाहता दिवस पलटायला लागले आणि 3 एप्रिल 1680 रायगडावर शिवरायांचं निधन झालं, ते अवसान झालं. आणि त्याच वेळी संभाजीराजा आहेत पन्हाळ्यावरती. संभाजीराजांना बातमी नाही, अरे आई जन्मदाती आई संभाजीराजांना सोडून गेली, वय होतं 2 वर्ष. पण पहाडासारखा बाप ज्यावेळी सोडून गेला, ती बातमी त्या अधिकाऱ्यांनी लपवून ठेवली. ती बातमी संभाजीराजांपर्यंत पोहोचली नाही. बातमी समजली 3 महिन्यानं आणि संभाजीराजे रायगडावर चाल करून आले. रायगड ताब्यात घेतला, चौक्या पहाड्या बसवल्या आणि रायगडावरती राज्याभिषेक करायला सुरुवात केली. तारीख आहे 16 जानेवारी 1681. संभाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेतला आणि ठरवलं या राज्याभिषेकाचा सगळा खर्च औरंगजेबाकडून वसूल करायचा. आणि पाहता पाहता स्वार सुटले. 10,000 स्वारांना सोबत घेऊन संभाजीराजे निघाले बऱ्हाणपूरच्या वाटेनं. आणि बऱ्हाणपूर काबीज करायचं, कब्जात घ्यायचं, हातात घ्यायचं. आणि बऱ्हाणपुरावर छापा घालायच्या उद्देशानं संभाजीराजे निघाले, सुरतीच्या रोखानं चालले आणि सर्वत्र बातमी पसरवली, सुरत ताब्यात घ्यायची आहे, पुन्हा सुरत जिंकायची आहे, पुन्हा सुरत लुटायची आहे. आणि सर्व सैन्य सुरतेच्या रोखानं चालायला लागलं. आणि ही बातमी पोहोचली सुरतेच्या मुघल सुभेदाराला. आणि त्यानं काय करावं, त्यानं बऱ्हाणपूरच्या ठाणेदाराला कळवलं, ठाणेदार साहेब शिवा का बच्चा संभा आ रहा है, सूरत बचानी होगी तो फौज भेज दो. आणि या बऱ्हाणपूरच्या ठाणेदारानं बऱ्हाणपुरांमधलं सगळं सैन्य सुरतेवर पाठवून दिलं. आणि विचार करतोय आता या सुरतेमध्ये मराठ्यांचा खात्मा होईल, मराठ्यांची हार होईल. आणि सगळं सैन्य या सुरतेमध्ये पोहोचलं. आणि संभाजीराजांनी आपली चाल बदलली आणि राजे निघाले बऱ्हाणपुराकडं. आणि तोपर्यंत ही बातमी पोहोचली बऱ्हाणपूरच्या सुभेदाराला, मराठे बऱ्हाणपूर में आ गए. आणि खडबडून जागा झाला आणि विचार करतोय, मराठे और बऱ्हाणपूर, अरे वो तो सूरत जा रहे थे, या कैसे आ गए? आणि तसं स्वारानं सांगितलं, हुजूर वो मरहट्टे है, बोलते हैं सूरत, आते हैं बऱ्हाणपूर. आणि अख्खी बऱ्हाणपूर ताब्यात घेतली. लढावं कुणाशी? सैन्याचं नाही, बऱ्हाणपुरामध्ये सैन्यच नाही. आणि बऱ्हाणपुरातली सगळी संपत्ती बाहेर काढली गेली. दिवस आहे 28 जानेवारी 1681. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय 16 जानेवारी 1681. संभाजीराजे बऱ्हाणपुरात आहे 28 जानेवारी 1681. बऱ्हाणपूर ते रायगड ते बऱ्हाणपूर 1000 किलोमीटरचं अंतर आहे. 12 दिवसात पोहोचले संभाजीराजे. 12 दिवसात घोड्याच्या पाठीवर थाप मारून कसा पोहोचला असेल हा राजा? विचार केला तर इतिहासाला प्रश्न पडतो की 12 दिवसामध्ये 1000 किलोमीटरचं अंतर घोड्याच्या पाठीवर या राजानं काढलं. आणि बऱ्हाणपुरातली सगळी संपत्ती घेऊन संभाजीराजे रायगडाच्या वाटेला लागले. रायगड जवळ करता झाला. आणि त्याच वेळी वाटेत जात असताना वाटेमध्ये वणी लागलं. मातृसत्ताक पद्धतीचं दैवत आई सप्तशृंगीचं देवस्थान. आणि राजांना वाटलं एवढ्याला आलोच आहोत तर आई सप्तशृंगीचं दर्शन घ्यावं, जावं दर्शनाकरता गडावरती. आणि लुटीची सगळी घोडी पुढे पाठवली गेली आणि सोबत 1000 स्वारांना सोबत घेऊन संभाजीराजे निघाले त्या
सप्तशृंगीच्या गडावरती आणि उंच निसडीची वाट लागली. त्या वाटेवरून राजा आपला घोडा घेऊन पुढे चालताय. सोबत 1000 स्वार आहे आणि पहाटेच्या वेळेला संभाजीराजे त्या सप्तशृंगीच्या गडामध्ये पोहोचले. मंदिरामध्ये गेले, गाभाऱ्यामध्ये गेले. त्या आई सप्तशृंगीची पूजा अर्चा केली. तिच्या चरणावर पुष्प फुलं अंथरली. आणि तोपर्यंत बाहेरच्या भिकाऱ्यांमध्ये बातमी पसरली की महाराष्ट्राचा छत्रपती संभाजीराजा आलाय. आणि या भिकाऱ्यांनी भीक मिळावी म्हणून एकच गर्दी चालू केली, एकच कल्ला चालू केला, एकच आवाज चालू केला आणि राजांची पूजा अर्चा आटोपली. राजे बाहेर आले आणि राजे त्या भिकाऱ्यांनी हा कल्लोळ ऐकला आणि राजांनी दानधर्म करायला सुरुवात केली. त्या भिकाऱ्यांच्या ताटलीमध्ये, फकीरांच्या कटोऱ्यामध्ये संभाजीराजे मोहरा टाकायला लागले. मुठमुठ 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 मोहरा राजे प्रत्येकाच्या ताटलीमध्ये, कटोऱ्यामध्ये टाकताय आणि हे टाकत 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 संभाजीराजे पुढे निघाले. पण त्याच वेळी अचानक मागून आवाज उठला आणि फकीराच्या वेशामध्ये असलेले 5 पठाण उठून उभे राहिले. कमरेखालच्या तलवारी निघाल्या आणि धाड दिशी संभाजीराजांच्या छाती पाठीवर वार झाला. सरदिशी राजे बळगले, अंगामध्ये चिलखत होतं. राजे वाचले, चिलखत फाटलं आणि राजे पळतले. कमरेचा जांभिया निघाला, तलवार निघाली आणि या 5ही पठाणांवर संभाजीराजे तुटून पडले. अरे सिंहानं आपल्या शिकारीवर तुटून पडावं तसा संभाजीराजा एकाच वेळी 5 पठाणांची लढतोय आणि पाहता पाहता 4 पठाण लोळवले गेले. पण त्याच वेळी 5व्या पठाणानं संभाजींवर उडी घेतली आणि संभाजींचा गळा खडकावर आवळायला सुरुवात केली. गळा आवळला जायला लागला, गळाच्या डोळ्यातून रक्त बाहेर यायला लागलं, श्वास कोंडला जायला लागला आणि युक्ती सुचली काय करावं. कमरेचा जांभिया काढला, सरदिशी पोटात खुपसला, लात मारून त्या पठाणाचं धड बाजूला लोटलं. संभाजीराजे उठून उभे राहिले आणि आई सप्तशृंगीला नमन केलं. जणू ती सप्तशृंगी आमच्या संभाजीराजाला सांगत होती, शंभू बेटा, अरे गनिमाच्या रक्ताचा अभिषेक तुम्हाला घातलाय. लढ बेटा लढ, उभी हयातभर मी तुझ्या पाठीशी आहे.